श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता भारतीय आयुर्वेद जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये काही जे उपाय आहेत मी तुम्हाला सांगत आहे. तर झोप येत नसल्यास वेखंड दुधामध्ये उकळून कपाळावर लेप लावा. रात्रीच्या जेवणात आमसुलाची कढी घ्यावी. रात्रीच्या जेवणामध्ये कांद्याची कोशिंबीर खावी. गाजराचा कप भर जो रस आहे तो रात्री नियमित 7 दिवस घ्यावा. जायफळ पाण्यात उगाळून अर्धा चमचा प्रमाणात चाटावे. हा उपचार 7 दिवस करावा. रात्री कपभर गोड दूध प्यावे. तळहात व तळपायांना रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल चोळावे. गाईचे पातळ तूप 2-2 थेंब प्रमाणात नियमित रात्री 2 नागपुड्यांमध्ये टाकावे. त्याचबरोबर डोक्यावरच्या टाळूवर गाईचे तूप चोळून जिरवावे. पिंपळाची 1 ग्रॅम वस्त्रगाळ पावडर रात्री मधामध्ये कालवून नियमित 7 दिवस चाटावी. सब्जाचा पाला व सुंठ पावडर प्रत्येकी 3 ग्रॅम एकत्र वाटून त्याच्या 24 गोळ्या कराव्यात. त्यातल्या 2-2 गोळ्या रोज सकाळ संध्याकाळ 6 दिवस घ्याव्यात. रोज रात्री डोळ्यावर थंड पाण्याचा घड्या ठेवाव्या व तळपाय कोमट पाण्याने शेकावे. बडीशोप, जायफळ, पिठी साखर या समभाग घेऊन चूर्ण करावे. 2.5 ग्रॅम चूर्ण रोज दुधाबरोबर नियमित 15 दिवस घ्यावे. 3 ग्रॅम अश्वगंधा चूर्ण तूप साखरेसह रात्री नियमित 7 दिवस घ्यावे. कच्च्या भाजलेला किंवा तळलेला कांदा खावा. अवळकठी 1 ग्रॅम व खडीसाखरेचे चूर्ण 1 ग्रॅम एकत्र करून सकाळ व रात्री नियमित महिनाभर दुधाबरोबर प्यावे. पिंपळमुळाचे अर्धा चमचा चूर्ण गुळात मिसळून दुधाबरोबर नियमित 7 दिवस घ्यावे. जायफळाचे बारीक चूर्ण करून त्याच्या 4 पुड्या बनवाव्या. त्यातील 1 पुडी रात्री पाण्याबरोबर घ्यावी. नंतर 3 पुड्या 1 दिवसाआड अशा घ्याव्यात. 6-7 आमसूल चटणीसारखी बारीक वाटून ग्लासभर पाण्यात एकजीव करावे. त्यात 2 ते 3 थेंब किंवा साखर टाकून चमच्याने हलवून गाळून रोज रात्री नियमित 7 दिवस घ्यावे. जायफळ तुपात उगाळून डोळ्याच्या पापण्यांना रात्री लेप लावावा. 2 मनगटावर ओले कपडे गुंडाळून झोपावे. हे जे नियम आहेत, हे जे उपाय जे आहेत, जर आपण नियमित केले तर आपल्याला झोप शांत येतेच व आपले आरोग्यही चांगले राहते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.